स्वीकारतो. म्हणून ज्ञानदादा तुम्ही या विश्वावरती या समाजावरती रागवू नका. आणि हे असं इतकं पूर्ण अभंग ताटीचे अभंग रचल्यानंतर ज्ञानदेवांना वाटलं की जो उपदेश कुरुक्षेत्रावरती कृष्णाने अर्जुनाला केला, काय उपदेश केला की अर्जुना कर्म कर. आणि आता प्रत्यक्ष मुक्ताई माझ्यासाठी कृष्ण बनून आली. ती काय सांगते, कर्मापासून लांब जाऊ नको ज्ञानदादा, तू कर्म कर. समाधीमध्ये जाणं तुझं आत्ता काम नाहीये. हा अधिकार आहे अध्यात्मातला स्त्रियांचा. म्हणून स्त्रियांनी आपलं समाज, आपली मुलं, आपला परिवार, आपला आजूबाजूचा परिसर यांच्यासाठी काम करणं काळाची गरज आहे. कारण अधिकार आहे तो आपल्या जुन्या आदर्श स्त्रियांनी पण तेच केलंय. हा अधिकार आहे आपल्या स्त्रियांचा अध्यात्मातला. तर वृत्तीवरती होतो आपण, कपटी वृत्ती. तर अशा प्रकारच्या सगळ्या वृत्त्या असतात. ही जी वृत्ती आहे ती कुठे बरं ठेवावी हे कळत नाही कधी कधी. दुनियेत बऱ्याच प्रकारची माणसं असतात, नेमकं कुणाच्या पायाला स्पर्श करावा. हल्ली खूप चांगले सुटाफुटातले कपडे घालून लोक आपल्याला दिसतात, पण ते घरात आईची पक्षाबरोबर कसा व्यवहार करतात काय माहित. ही शोकांतिका आपल्या समाजाची. बाहेर आईवर व्याख्यान देणारी लोक, आई वडिलांचं महत्व सांगणारी लोक घरात आपल्या आई वडिलांची कसं वागतात हे बघावं आणि बघत त्या व्याख्यानाला बोलवावं. वृत्ती माणसाची जी आहे ती सैरभर झालीये. कुणाच्या चरणाशी लावावी काही कळत नाही, कुणाकडे या नजरेनं बघावं विश्वासानं हेही कळत नाही. आणि कोणाच्या चरणाशी लावावी वृत्ती हेच नेमकं जगद्गुरु संत तुकाराम महाराज या आपल्या अभंगामध्ये सांगतात. काय म्हणतात की समचरण दृष्टी. अभंग लक्षात ठेवा बरं का आपण. काय आहे अभंगाचा, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि जर का माझी वृत्ती तुझ्या चरणाशी जर का स्थिर झाली तर मला फार अध्यात्मातला आनंद घेता येईल. आणि दुसऱ्या चरणात मागणी मागतात. ती मागणी काय बरं मागतात, आणि माणिक पदार्थ Thank you.